नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत वर्ग 7वी, विषय मराठी, पाठ 20वा विचारधन. विचारधन या पाठामध्ये थोरा मोठ्यांचे विचार दिले आहेत. त्यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे आणि नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचे विचार आहेत. थोरा मोठ्यांचे विचार विद्यार्थ्यांनी समजून घ्यावेत व आचरणात आणावेत, हा विचारधन या पाठामागचा उद्देश आहे. तर आपण महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे विचार वाचूयात. तुम्ही काळजीपूर्वक ऐका, वाचा आणि हे विचार आचरणात आणा. तर महर्षी धोंडो केशव कर्वे हे अण्णासाहेब कर्वे म्हणून ओळखले जाते. त्यांचं टोपण नाव आहे अण्णासाहेब कर्वे. समाज सुधारणेच्या कामात ते हिरिरीने भाग घेत. हिंगणे स्त्री शिक्षण संस्था, SNDT महिला विद्यापीठ या संस्था त्यांच्या प्रयत्नांनी नावारूपाला आल्या. त्यांनी केलेल्या समाजसेवेच्या गौरवार्थ आपल्या भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा किताब दिला. त्यांचे विचार: विद्यार्थी व विद्यार्थिनी हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. त्यांनी दोन गोष्टी सतत ध्यानी बाळगाव्यात. एक म्हणजे गतानुगतिक वृत्ती टाकून स्वतंत्र विचार करायला त्यांनी शिकावे. मात्र हे लक्षात ठेवले पाहिजे की आपल्याला स्वतंत्र विचार करण्याचा जसा हक्क आहे तसाच तो इतरांनाही आहे. दुसरा विचार म्हणजे मनाचा समतोलपणा राखावा. केव्हाही मनाचा समतोल ढळता कामा नये. हा तोल सावरणे ही कठीण गोष्ट आहे. हा तोल सांभाळला नाही म्हणूनच जगात मोठमोठे अनर्थ घडून आलेले आहेत. मनाचा समतोल सांभाळून व भावनांच्या आहारी न जाता आपल्याला पटलेली गोष्ट धैर्याने आचरणात आणणारी माणसेच आपले हे स्वराज्य टिकवू शकतील. समतेचे तत्त्व आचरणात आणणारी व भेदाभेद न मानणारी माणसे मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय या देशाचा उद्धार होणार नाही, अशी माझी ठाम खात्री आहे, असे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे विचार या ठिकाणी आपण अभ्यासले आहेत. दुसरा आहे नामदार गोपाळकृष्ण गोखले. हे लोकमान्य टिळकांचे समकालीन उदारमतवादी म्हणून हे प्रसिद्ध होते. विधायक कार्य करणाऱ्या अनेक संस्थांना त्यांनी चालना दिली. त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी नावाची संस्था स्थापन केली. भारत सेवक समाज या नावाने आता ती परिचित आहे. गोपाळकृष्ण गोखले यांना महात्मा गांधी गुरुस्थानी मानत. त्यांचे विचार: आज सर्वात अधिक गरज असेल तर ती देशाच्या चारी कोपऱ्यात ऐक्याची आणि देशभक्तीची शिकवण देणाऱ्या कार्यकर्त्यांची. देशप्रेम इतके पराकोटीला पोचायला हवे की केवढाही त्याग करायला लागो तो आनंददायी वाटला पाहिजे. आज त्यागाची अधिक जरूर आहे. बोलणे नको, काम हवे. आपण सारे भाऊ आहोत. आपण सारे हिंदी आहोत. धर्म आणि पंथ यात गुरफटून जाऊ नका. समाजाची सर्वांगीण उन्नती होण्यासाठी राष्ट्रीय चारित्र्यही हवे. आज नैतिक सामर्थ्य कमी होत आहे. संकुचित भावना आणि क्षुद्र विचार यांची मगरमिठी न सोडू तर भाग्योदय कसा होणार? आपल्या सर्व कामात शिस्त, स्वार्थत्याग व कुशलता हे गुण प्रामुख्याने हवेत. राष्ट्राची उभारणी हे सोपे काम नाही. त्यासाठी संबंध आयुष्य द्यावे लागते, म्हणजे पूर्ण आयुष्य आपल्या या राष्ट्राच्या उभारणीसाठी लागते. आपण खत होऊयात, भावी पिढी पीक घेईल. अशा प्रकारे नामदार गोपाळकृष्ण गोखले यांच्याविषयी माहिती आणि त्यांचे विचार आपण या ठिकाणी पाहिले आहेत. या प्रकरणामध्ये दिलेल्या कठीण शब्दांचा आपण अर्थ बघूयात. यामध्ये आलेले कठीण शब्द आहेत: गौरवार्थ म्हणजे सन्मान करण्यासाठी, किताब म्हणजे पदवी, भावी म्हणजे भविष्यातील, आधारस्तंभ म्हणजे आधाराचा खांब म्हणजे यांच्या खांद्यावर भारताची धुरा आहे, ध्यानी म्हणजे मनात, बाळगाव्या म्हणजे जोपासाव्या, गतानुगतिक म्हणजे मागील किंवा मागासलेली,
वृत्ती म्हणजे स्वभाव, अनर्थ म्हणजे वाईट गोष्ट, आहारी न जाता म्हणजे त्यात न गुंतता, धैर्याने म्हणजे हिमतीने, आचरणात म्हणजे वर्तनात, तत्व म्हणजे मूल्य किंवा विचार, भेदाभेद म्हणजे फरक, उद्धार म्हणजे उत्थापन व प्रगती, ठाम म्हणजे पक्की. आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये दिलेल्या कठीण शब्दांचा अर्थ पुढीलप्रमाणे. त्यामधील कठीण शब्दांचा अर्थ बघा. समकालीन म्हणजे एका काळातील, उदारमतवादी म्हणजे सर्वसमावेशक, विधायक कार्य म्हणजे चांगले काम, चालना म्हणजे प्रेरणा, परिचित म्हणजे ओळखीचे, ऐक्य म्हणजे एकता किंवा एकजूट, पराकोटीला म्हणजे श्रेष्ठत्वाला, त्याग म्हणजे सोडून देणे, सर्वांगीण म्हणजे सर्व बाजूंनी सर्व अंगांनी, चारित्र्य म्हणजे आदर्श आचरण, नैतिक सामर्थ्य म्हणजे पवित्र शक्ती, संकुचित भावना म्हणजे कोता विचार, क्षुद्र म्हणजे क्षुल्लक हलका, मगरमिठी म्हणजे घट्ट पकड, भाग्योदय म्हणजे उज्ज्वल भविष्य, उभारणी म्हणजे कार्य किंवा उभे करणे. आता महत्त्वाची सूचना आहे, दोन्ही उतार्यांचे प्रगट वाचन करा. तुम्ही दोन्ही उतार्यांचे वाचन करा व अणुलेखन करा. या उतार्याचे अणुलेखनसुद्धा तुम्हाला करायचे आहे. आणि या उतार्यावर आधारित तुम्हाला गृहपाठ आहे की अजून 2 विचारवंतांची माहिती आणि त्यांचे विचार तुम्हाला लिहायचे आहे. आणि गृहपाठातील दुसरा प्रश्न आहे की तुम्ही आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी, आपल्या जिल्ह्यासाठी, आपल्या तालुक्यांसाठी, आपल्या गावासाठी काय करू शकता ते 10 ओळीमध्ये लिहायचं आहे. अशा प्रकारे आपण वर्ग 7वी, विषय मराठी, प्रकरण 20वे विचारधन या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्यायामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रश्न दिले नव्हते, परंतु ती माहिती आपण व्यवस्थित वाचली आहे, समजून घेतली आहे, म्हणजे स्वाध्याय अभ्यासण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे, विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित, परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.